बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरामधून राधा पाटील ज्या आहेत त्या फायनली इविक्ट झालेल्या आहेत। सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे एक खूप अनफेअर आणि जे आहे ते शॉकिंग इविक्शन झालेलं आहे। ती आत्ता एंटरटेनमेंट द्यायचा प्रयत्न खूप जास्त करत होती, तिला वोट्स पण चांगले मिळत होते, पण बिग बॉसच्या मेकर्सनी का हिला बाहेर काढले मला समजलेलं नाही। पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की आऊट झाल्या जे आहे ती कुठल्या प्रकारची प्रतिक्रिया द्यायचा प्रयत्न राधा पाटील यांनी केलेला आहे तेच आपण बोलणार आहोत। तर सगळ्यात पहिले आऊट झाल्यानंतर त्या एक गोष्ट म्हणाल्या, ते म्हणजे मी जो घराबाहेर शो करते ना, तो शो आम्ही खूप छान पद्धतीने करतो आणि लावणीच असते, त्यामध्ये काहीही अश्लील चाळे किंवा चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही करत नाहीत आणि इथून पुढे देखील करणार नाहीत आणि इथून पुढे खूप छान छान शोज जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रभर जे आहे ते राधा पाटील करणार आहेत असं त्यांनी बोलायचा प्रयत्न केला। प्लस ते अशा गोष्टी बोलल्या की सुरुवातीला जेव्हा पहिल्या आठवड्यामध्ये मी आले तेव्हा मला गेम बिलकुल जो आहे तो कळालेला नव्हता, मला समजत नव्हता, पण दुसऱ्या आठवड्यामध्ये जो आहे तो संपूर्ण गेम मला हळूहळू कळायला लागला होता, पण त्याच टायमाला जे आहे ते मी घराबाहेर पडलेले आहे। पण त्या अजून एक गोष्ट तिकडे म्हणाल्या, ते म्हणजे जर मला परत एकदा चान्स मिळाला कधी पुढे जाऊन तर मी खूप चांगल्या पद्धतीने जे आहे ते गेम खेळायचा प्रयत्न करेल। आणि अजून एक त्यांनी गोष्ट स्पष्ट केली ती म्हणजे या घरामध्ये बाहेरून वाटतं की खूप छान म्हणजे एकदम छान पद्धतीने तुम्ही राहत असाल, पण घरामध्ये गेल्यानंतर त्या कुठल्याही प्रकारच्या गोष्टी तिकडे नसतात। खूप जास्त जे आहे ते हार्ड आहे घरामध्ये राहणं, कारण की ते आम्हाला काही नसतं बघण्यासाठी, काही नसतं, ते फक्त सगळं घर जे आहे ते पॅक असतं आणि बाहेरून बघायला छान वाटतं पण आतमध्ये खूप जास्त अवघड आहे, ही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। त्यानंतर आऊट झाल्यानंतर जे आहे ना तिकडे संपूर्ण घर खूप जास्त इमोशनल झालं होतं। त्यामध्ये अनुश्री माने सगळ्यात जास्त रडल्या, त्या म्हणाल्या की या घरामध्ये जे आहे ते सगळ्यात चांगली माझी मैत्रीण होती ती म्हणजे राधा पाटील आणि ती गेलेली आहे, पण हे संपूर्ण चुकीचं इविक्शन झालेलं आहे का, तर हिच्या जागेवर जे आहे ते ओमकार राऊत घराबाहेर गेला पाहिजे होता, पण तो न जाता जे आहे ते गेलेले आहे आपली राधा पाटील। तर ही कुठे ना कुठेतरी जे आहे ही चुकीची गोष्ट झालेली आहे, मला देखील वाटते, पण जाऊ द्या। त्यानंतर राकेश जे आहेत ते तिकडे रडायचा प्रयत्न करत नाहीत, कारण की त्यांचं तिचं काही जास्त बॉन्डिंग नव्हतं, पण रोशन बघायला मिळालं आपल्याला रडताना, करण सोनावणे बघायला मिळाले रडताना, सागर कारंडे देखील तिकडे खूप जास्त रडाले आणि संपूर्ण घर जे आहे ते खूप जास्त इमोशनल होतं। तुमचं या संपूर्ण गोष्टीवर काय मत आहे ना नक्की कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत मेकर्स बघत आहेत। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।